धनबादला गेल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेबर मिनिस्ट्री असताना बरं का, आजचा कामगार दिवस आहे. हे जे तुम्ही कामगार लोक जेवढे जेवढे आहेत ना, जेवढे जेवढे त्याचा पाठीचा कणा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे जर सत्व जर जन्माला आला नसता तर कामगार लोकांना मला वाटत नाही त्याला न्याय मिळाला असता. गायकांनो, 9 डिसेंबर 1943ला ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कामगार मंत्री होते त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर झारखंडला धनबादला जातात आणि धनबादला गेल्यानंतर बघतात काय, तिथे मोठ्या मोठ्या कोळशाच्या खाणी असतात आणि खाणी बघितल्याबरोबर तिथले मोठे मोठे प्रबंधक, मॅनेजर, कर्मचारी वर्ग बाबासाहेबांना भेटतात आणि सांगतात. बाबासाहेबांना बसवतात. बसवल्यानंतर बाबासाहेब बघतात, निरीक्षण करतात. बाबासाहेब म्हणतात हा व्यक्ती कुठे चालला, तर बाबासाहेबला ते कर्मचारी सांगतात तो खदानीत चालला. त्यावेळेस सर्व अंडरग्राऊंड खदानी होत्या, त्याच्यामुळे तो बाबासाहेबांनी विचारलं किती आतमध्ये खोल खदानी आहे. ते म्हणतात 450 ते 500 मीटर खोल खदानी आहेत. हो का म्हणतात. मग तो व्यक्ती कसा जातो, तो पायदळच जातो म्हणतात बाबासाहेब. बाबासाहेब म्हणतात चला म्हणतात मला सुद्धा खालपर्यंत जाऊन यायचं आहे म्हणतात. लगेच कर्मचारी म्हणतात बाबासाहेब तुम्हाला दम घ्यायचा त्रास होईल, श्वास घ्यायचा त्रास होईल, तुम्ही सोबत येऊ नका म्हणतात. बाबासाहेब लगेच म्हणतात येऊ नका म्हणतात, येऊ नका. पण बाबासाहेब असतात. बाबासाहेबांचा हट्टास असतो. नाही म्हणतात मी कामगार मंत्री असल्यानंतर मला माझ्या कामगारांना कसं पद्धतीचं वातावरण आहे ते जोपर्यंत मी अनुभव करत नाही तोपर्यंत मी कामगारांना न्याय देऊ शकत नाही. असं एकमेव बोलणारा व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी लगेच एकदम त्या खोल खदानीमध्ये जातात आणि बघतात काय किती मोठ्या समस्या त्याला दिसून येतात. आणि जेव्हा जातात तेव्हा एकदम गोरे गोरे पान असतात आणि जेव्हा ते बाहेर येतात बाबासाहेब तेव्हा एकदम थोडे काळपट असतात. कारण खदानीतून येतात, आणल्यानंतर बसतात, बोलतात. बोलल्यानंतर एक भगिनी असते, एक आमची एक उपासिका असते आणि उपासिका हळूहळू चालत असते. चालता चालता बाबासाहेब विचारतात तिला काग बाई काग बहीण काय झालं म्हणतात, तू का असं हळूहळू चालत, तुझी तब्येत बरी आहे की नाही म्हणतात. तर लगेच बाबासाहेबांना मिनिस्ट्री मंत्री असल्यामुळे बाबासाहेबाला ती उपासिका ती बहीण म्हणते की बाबासाहेब मी प्रेग्नेंट आहे म्हणते, माझ्या गर्भात बाळ आहे म्हणतात. तर म्हणतात बाबासाहेब म्हणतात अगं तुझ्या गर्भात बाळ आहे आणि तू आताही कितवा महिना सुरू आहे. तर बाबासाहेबांना ती सांगते 8वा महिना सुरू आहे. अगं 8वा महिना सुरू आहे आणि तरी सुद्धा तू इथं काम करतेस म्हणतात. अगं याच्यातून तुझ्या जर बाळाला काही जर झालं तर मग त्याचं कसं म्हणतात. तर लगेच ती उत्तर देते. बाबासाहेब म्हणतात की तुमचं बरोबर आहे म्हणतात की इथं जर मी काम करत राहिली या बाळाला काय झालं तर बाळ मरून जाईल म्हणतात. पण बाबासाहेबांना ती म्हणतात पण मी जर कामाला आली नाही तर मी जगणार नाही, मी जर जगली नाही तर हे गर्भातलं लेकरूही जगणार नाही. असं सुंदर उत्तर त्या महिलेने दिले. बाबासाहेबांची तळपायाची आग सरळ मस्तकात गेली. बाबासाहेब शांत राहिले, काहीच बोललेत नाही. आणि लगेच मग एक कर्मचारी येत होता, येता येता थकून आणि दमून गेला. बाबासाहेब त्याला विचारतात काय रे जेवण केलं की नाही. बाबासाहेबाला सांगतात बाबासाहेब सरळ 2 दिवसापासून काम करतो आहे. का म्हणतात तुम्हाला सुट्टी नाही का. नाही म्हणतात बाबासाहेब सुट्टी नाही म्हणतात. किती वेळ काम करता. आम्ही 2 दिवस काम करतो आहे आणि एकाच रोजीमध्ये 2 दिवस आम्ही काम करतो आहे. आणि असं बोलल्यानंतर बाबासाहेब पुन्हा तळपायाची आग मस्तकात जाते. बाबासाहेब म्हणतात अरे तुम्ही 2 दिवस काम करताय, तुमच्या पोटात अन्न नाही, मग तरी सुद्धा कसं. बाबासाहेब आम्ही जर समजा आज कामाला आलोत नाही तर उद्या आम्हाला काढून टाकलं जाईल, तर हे जे काही खातो आहे हे सुद्धा मिळणार नाही. बाबासाहेबची तळपायाची आग मस्तकात जाते. बाबासाहेब लगेच दिल्लीला जातात आणि दिल्लीला गेल्यानंतर बाबासाहेब दुसऱ्याच दिवशी 3 कायदे तयार करतात. 3 कायदे आणि ते पार्लमेंटमध्ये जाऊन पास करतात. एक म्हणजे आमच्या ज्या महिला आहेत, जे सरकारी कर्मचारी असतील किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये जरी असतील तरी त्या पोरीला जर गर्भ जर थांबला असेल तर गर्भ थांबल्यापासून 10 महिन्याचा प्रसूती रजा बाबासाहेब आणि विथ पगारही मिळला पाहिजे आणि तिला प्रसूतीसाठी आरामही मिळला पाहिजे. ती तरतूद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिल्यांदा करतात महिलांसाठी. दुसरं बाबासाहेब हे करतात की प्रसूती झाला हेच नाही पण प्रसूती नंतर सुद्धा
4 हफ्ते कमीत कमी तिला बाळ झाल्यानंतर तिला उत्तम पद्धतीने आराम करता यायला पाहिजे, ही सुद्धा रजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या कायद्यात तरतूद करतात. आणि तेवढ्यातच बाबासाहेब थांबत नाही. बाबासाहेब म्हणतात की हे जे लोक आहेत हे लोकांचं शोषण करत आहेत हे लोक, म्हणून आजपर्यंत माणूस हा माणसासाठी जगणारा असला पाहिजे. म्हणून बाबासाहेब लगेच 12 तासाचे 8 तास लगेच बाबासाहेब काय करतात, ते तास लगेच आवंटित करतात. आणि कामगार कोणतेही जरी असतील तरी त्यांना 8 तासाच्या वर जर कोणी काम करायला लावत असेल तर कायद्याने तो दोषी पात्र अशी तरतूद बाबासाहेब आंबेडकर करतात. हे जे पेन्शन्स आहेत, हे पेन्शन आहे, हे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब सुद्धा ही तरतूद करतात. म्हणून दायकांनो, तुम्ही लक्षात घ्या, आमच्या अनेक उपासक उपासिका, अनेक आमच्या ओबीसी बांधव कधी कधी विचार करतात की आता तर तुम्हाला लाडक्या बहिणीच्या पगार मिळते 1500 रुपये, पण माझ्या बाबासाहेबांनी आमच्या त्या कालखंडात 9 डिसेंबर 1943लाच प्रत्येक बहिणीचा विचार केला, प्रत्येक आईचा विचार केला, पण एकही आमची ओबीसी माय कधी या बाबासाहेबाला राखी बांधत नाही. एवढी मोठी शोकांतिका. पण आज सरकार 1500 रुपये तुम्हाला देत आहे, पण कधी येतात कधी नाही येत, हे बोंबलल्यानंतर कधी कधी येतात. पण माझ्या बाबासाहेबांनी त्याच वेळेस तुमच्यासाठी ती तरतूद केली. म्हणून आजचा दिवस हा खूप कष्टाचा, स्वाभिमानाचा आणि न्यायाचा दिवस आहे उपासकांनो. या बाबासाहेबांनी आपल्यासाठी काटे वेचले आणि तेव्हा कुठे आपल्यासाठी सुलभ असा रस्ता झाला. आणि आजचा दिवस म्हणजे महाराष्ट्र दिवस. महाराष्ट्र आज आपला महाराष्ट्र तयार झाला, तुम्हा सर्वांना माहिती आहे. आधी तर सिकंदरामध्ये होतो, नंतर मग नागपूर हे इथे होतं, काही चंद्रपूर हे पासून निजामाकडे जायचं. तर निश्चित महाराष्ट्र मग तयार झाला आणि कुठेतरी आपण पुरोगामी महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदानी फुले शाहू आंबेडकरांची चळवळ, संतांची चळवळ कुठेतरी या महाराष्ट्रात राबू लागली. म्हणून आजचा दिवस खऱ्या अर्थाने खूप सुंदर दिवस आहे. आजच्याच दिवसाला पौर्णिमा, वैशाख पौर्णिमा, आजच्याच दिवसाला कामगार दिवस आणि आजच्याच दिवसाला आपला महाराष्ट्र दिवस म्हणून तुम्हा सर्वांना या दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा पण देतो. आणि आज जे काही तुम्ही पुण्यकर्म संग्रहित केले त्या पुण्यबलाच्या आधारावर तुमचं सर्वांचं खूप मंगल हो, खूप कल्याण हो, एवढीच मंगलकामना व्यक्त करतो. आणि आपल्या शब्दांना विराम देत असताना आपल्या भयमंगल जीवनाची भवतु सर्व मंगलम, भवतु सर्व मंगलम, भवतु सर्व मंगलम.